यूपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यूपीएससी परीक्षेतील निबंधाचे पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे। तर देयर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ निबंध लीक झालाय। परीक्षेतील निबंध खासगी क्लासना आधीच प्रसिद्ध केल्याची माहिती आहे। खासगी क्लासचा निबंध परीक्षेमध्ये जसा तसा आला। पेपर फुटल्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। तर खासगी क्लासेसचा निबंध परीक्षेमध्ये कसा आला चौकशीची मागणी देखील आता या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची आणि एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। यूपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तर या परीक्षेतील निबंधाचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे। देयर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ हा निबंध आता लीक झालाय। परीक्षेतील निबंध खासगी क्लासनं आधीच प्रसिद्ध केल्याची माहिती आहे। तर खासगी क्लासचा निबंध परीक्षेमध्ये जसाच्या तसा कसा आला असा सवाल देखील आता विद्यार्थी उपस्थित करताय। या पेपर फुटीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। खासगी क्लासेसना आता निबंध परीक्षेमध्ये त्यांचा कसा आला या संदर्भात विद्यार्थ्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेतली आणि आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। यूपीएससीचा आज पेपर आहे आणि हा पेपर फुटल्याचा आरोप पुण्यातील यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। नेमका त्यांचा काय आरोप आहे थेट त्यांच्याशी जाणून घेऊयात आपण। आज यूपीएससीचा पेपर होता आणि तो पेपर फुटलाय असा आपण आरोप केलाय। नेमका हा सगळा काय विषय आहे? सर, आज यूपीएससीचा एसएचा 250 मार्काचा पेपर होता। त्यामध्ये एक क्वेश्चन होता, तुम्ही हा क्वेश्चन बघू शकताय। हा क्वेश्चन म्हणजे 2 एसे लिहायचे होते 125-25 मार्काचे। तर त्यामध्ये एक एसे होता, देयर इज अ नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ नावाचा एक एसे होता। तो 7 ऑगस्ट 2022 ला विजनच्या क्लासमध्ये जशाच्या तसा त्या क्लासने घेतला होता तिथे प्रॅक्टिस म्हणून। आणि आता ज्यावेळी ह्या पेपरच्या अगोदर मुख्य परीक्षेच्या अगोदर त्या क्लासमध्ये असं सांगण्यात आलंय की बाबा तुम्ही ऑगस्ट महिन्याचे 22चे पेपर बघा म्हणून। म्हणजे यूपीएससी मध्ये हा मोठा घोटाळा झालेला आपल्याला दिसत आहे। नेमका कुठला निबंध होता जर दाखवू शकाल आपण? हा बघा, हा 7 ऑगस्ट 2022 ला विजन IAS या अकॅडमीमध्ये देयर इज अ नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ नावाचा एसे त्यांनी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरमध्ये घेतला होता। आणि आज जो पेपर झालेला आहे यूपीएससीचा त्याच्यामध्ये आहेच्या तसा देयर इज अ नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ म्हणजे आहे तसं विथ डॉट आहे तसा तो रिपीट झालेला आहे। म्हणजे जर 250 मार्काच्या पेपरमध्ये 125 मार्काचा प्रश्न आहेच्या तसा जर रिपीट होत असेल तर हा मोठा घोटाळा आहे, एकदम मोठा घोटाळा आहे जो यूपीएससी मध्ये। तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की याची नैतिक जबाबदारी स्वीकारून यूपीएससीचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि उच्चस्तरीय समिती गठीत केली पाहिजे। सरकारमधील काही लोक आणि हे प्रायव्हेट क्लासवाले मिळून संगनमतानं हे सगळं गोडबंगाला करतायत, घोटाळे करत असा आमचा आरोप आहे। यूपीएससीचे अध्यक्ष प्रीती सुदान यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं आहे। या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।